प्लॅटफॉर्म दिला आणि जर आपण पाहिलं गेलं मोहनजी दादांनी जे आपल्या प्रत्येक खेळाडूला एक प्रोत्साहन दिलं, ज्या पद्धतीने खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी या स्पर्धा ऑर्गनाईज केल्या हे मी याआधी कुठेच पाहिलेलं नाहीये. जोरात टाळ्या एकदा आपण नक्कीच वाजवल्या पाहिजे आमच्या सौ शिल्पाताईंसाठी आणि आदरणीय मोहनजींसाठी. धन्यवाद. तर आपण हळूहळू वळतोय आता प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे, पण त्याआधी मान्यवरांचा सन्मान आपण नक्कीच करूया. चला, बक्षीस समारंभासाठी प्रमुख आदरणीय श्री मिलिंद डांगे सर, जे की क्रीडा भारती या संस्थेचा तसेच अखिल भारतीय कोषाध्यक्ष तसेच पश्चिम क्षेत्र महाराष्ट्र गोवा गुजरातचे संयोजक तसेच खेळांना व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी देशभर ज्यांचा प्रवास असतो असे आदरणीय मिलिंद डांगे सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. यांचा येथे सन्मान नक्कीच करण्यात यावा. मी आदरणीय मोहनजी सर आपणास विनंती करतो, तसेच शिल्पाताई मी आपणास विनंती करतो की आपण कृपया समोर यायचं आहे आणि हा सन्मान द्यायचा आहे. आदरणीय मिलिंद डांगे सर. सौ शिल्पाताई मोहनजी राऊत आणि तसेच मोहनजी राऊत सोशल फाउंडेशनच्या वतीने आज एवढ्या मोठ्या स्पर्धा येथे घेण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी आज प्रमुख उपस्थिती ज्यांनी राबवली आहे अशी आदरणीय मिलिंद जी डांगे सर आपल्या सोबत येते आणि त्यांचा येथे सन्मान करताना. चला, यानंतर आदरणीय अनिलजी पवळे अध्यापक आदरणीय अनिलजी पवळ सर, मी विनंती करतो की आपण आपला सत्कार सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया यायचं आहे. आदरणीय मोहनजी राऊत दादा तसेच सौ शिल्पाताई, मी आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान हा सत्कार येथे करायचा आहे. सत्कार मूर्ती अध्यापक आदरणीय अनिलजी पवळ. चला, धन्यवाद. यानंतरचा जो सत्कार एक प्रमुख असती जी आज काही वेळापासून आमच्या सोबत येथे जोडले गेलेले आहेत, आदरणीय श्री चैतन्य देशपांडे, भारतीय जनता पार्टी कार्यकारी सदस्य. ओके, चला, माय मिस्टेक. आदरणीय दीपकजी भोंडवे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव, भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव आदरणीय दीपकजी भोंडवे यांचा येथे सत्कार करावा. तो सत्कार देखील आदरणीय मोहनजी राऊत तसेच सौ शिल्पाताई मोहनजी राऊत यांनी करावा, मी अशी विनंती करतो. आदरणीय दीपकजी भोंडवे सर, आणि भोंडवे सरांबद्दल सांगायचं झालं, खेळाडूंना प्रत्येक वेळीच प्रोत्साहन देण्यासाठी उजवा हात सदैव तयार असतो. तसाच खेळाडूंना कोणतेही गायडन्स असो किंवा काही असो सदैव आमच्या सोबत जोडलेले असतात. आदरणीय दीपकजी भोंडवे.
यापुढील सत्कार आदरणीय चैतन्यजी देशपांडे भारतीय जनता पार्टी कार्यकारी सदस्य परत झाला ओके चला आदरणीय आणि आदरणीय संतोष अप्पा बोंडवे आपण देखील आपला सत्कार स्वीकारण्यासाठी कृपया समोर यायचं आहे सौ शिल्पाताई मोहनजी राऊत आणि आदरणीय मोहनजी राऊत मी आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार येथे करायचा आहे यानंतर आदरणीय उमेशजी सांडबोर यांचा देखील इथे सत्कार करण्यात यावा आदरणीय उमेशजी सांडबोर आपणास देखील विनंती असेल आपण आपला सत्कार सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया पुढे यायचे आदरणीय उमेशजी सांडबोर तर टाळ्या वाजवत राहायच्या आहेत सर्वांनी आणि यानंतर आदरणीय अजयजी बोंडवे यांचा देखील येथे सत्कार करण्यात यावा आदरणीय अजयजी बोंडवे मी आपणास विनंती करतो आपण कृपया हा सत्कार स्वीकारण्यासाठी यायचंय सर्वप्रथम सुनीलजी बोंडवे आदरणीय सुधीर भाऊ बोंडवे मी आपणास विनंती करतो की आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे आदरणीय सुधीर भाऊ बोंडवे आणि आता आदरणीय अजय बोंडवे मी आपणास देखील विनंती करतो की आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे यानंतर सौ मेघाताई पाटील मी आपणास विनंती करतो की आपण आपला सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी कृपया आमच्या सोबत जोडलं जायचं आहे महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ मेघा पाटील आमच्या सोबत आज येथे जोडले गेलेले आहेत सौ मेघाताई पाटील यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत हो ओके चला आपण लकी ड्रॉ जो येथे काढण्यात त्यासाठी थोडासा विलंब मात्र नक्कीच असणार आहेत चला या स्पर्धेतील जे अंपायर्स आहेत त्यांचा इथे सर्वप्रथम सत्कार करण्यात यावा अंपायर्स अमोल चव्हाण हितेश नाडर यश बांगरे जय पृष्टी चारही विनंती आपण कृपया यायचं आहे आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे यानंतर स्कोरर जगदीश चलवादी प्रेम बाकरे जगदीश चलवादी आणि मी विनंती करतो पण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे सध्याला जो सत्कार आपण येथे पाहतोय तो स्कोरर यांचा सत्कार ज्यांनी अखंड मेहनत अशी घेतलेली आहे या स्पर्धेसाठी स्कोरर जगदीश चाटवदी आणि प्रेम चलवादी या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रत्येकाचा फोन नंबर कॉन्टॅक्ट नंबर या स्पर्धेला जे देखील डॉक्युमेंटरी लागणार आहे सर्व काही मेंटेन केलेलं आहेत असे आमचे आदरणीय विनोद नायडू आपण देखील पुढे यायचं आहे आदरणीय विनोद नायडू युट्यूब लाईव्हचे क्रिकलाईव्ह.in चे आपण देखील कृपया पुढे यायचं आहे आपला सन्मान स्वीकारायचा आहे क्रिकलाईव्ह.in सर तुम्ही लाजले ना तुमचाच कॅप्चर करणाऱ्या लाजायचं नाहीये आणि या स्पर्धेमध्ये एक सर्वांना आपल्या म्युझिकने प्रसन्न असे करणारे डी बब्बू यांचा देखील इथे सन्मान करण्यात यावा डीजे बब्बू आणि यानंतर मराठीमध्ये कॉमेंट्री करणारे आमचे आदरणीय समालोचक शुभम अगाळमे आपणास पण मी विनंती करतो की आपण कृपया आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे डीजे मराठी समालोचक आपणास देखील मी विनंती करतो शुभम अगाळमे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे
आणि तसेच आदरणीय अजित गराडे सर आपण देखील यायचं आहे. मंडप, लाईट्स, मॅट जी व्यवस्था येथे करण्यात आली आदरणीय अजित गराडे आपण पण मी विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया समोर यायचं आहे. आणि तसेच या स्पर्धा ज्यांच्या शिवाय होऊ शकत नाही असे म्हणजे या स्पर्धेत प्रत्येक क्षणी आपल्या सोबत जे राहिले गेलेले आहेत बाउंड्री लाईनचे डी इव्हेंट मी आपणास विनंती करतो आपण समोर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि ज्या स्पर्धा आता डिसेंबर मध्ये 10 ते 11, 12, 13 रांची येथे ज्या स्पर्धा होणार आहेत ज्या स्पर्धा म्हणजे विकलांग क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेसाठी पण जर सांगायचं गेलं तर आमच्या सौ शिल्पाताईंनी आणि आदरणीय मोहनजींनी ज्या स्पर्धेला म्हणजे एका खेळाडूला मदत केलेली आहे. एकूण रोख बक्षीस दिलेला आहे आणि तो खेळाडू इंडिया लेवलला खेळणार आहे असे आदरणीय साजिदभाई तांबोळी साजिदभाई तांबोळी मी आपणास विनंती करतो आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. इंटरनॅशनल ज्या हँडिकॅप्ड मॅचेस होतात विकलांगांसाठी ज्या स्पर्धा होतात त्या भारतीय टीम मध्ये साजिदभाई सिलेक्ट झालेले आहेत. साजिदभाई झालेले आहेत सिलेक्ट. ही एक मोठी बाब पूर्ण वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 16 साठी असणार आहे. जरा जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. ते इंडियासाठी रिप्रेझेंट करणारे जर इथे विराट कोहली असता रोहित शर्मा प्रत्येक नागरिकांच्या टाळ्या थांबल्या नसता. जोरात टाळ्या वाजवायच्या एकदा. शिल्पाताईंचं हे मोठं काम आपल्याला खरंच इथे पाहायला मिळते. जेवढं मोठं नाव त्याहूनही मोठं काम आपल्याला इथे पाहायला मिळते. मोहनजी दादा राऊत यांनी जो एक हातभार लावलेला आहे साजिदजी यांच्यासाठी ते अतिशय अनमोल असा हातभार. तर चला आपण पुढे वळूया. तर चला आता या स्पर्धेमध्ये जर आपण पाहतोय अंपायर, स्कोरर, युट्यूब सर्व गोष्टी तसेच कॉमेंटेटर्स पर्यंत ज्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या असे आदरणीय महाराष्ट्राचे टेनिस बॉलचे सुपरस्टार देखील ज्यांना म्हणता येईल असे आमचे आदरणीय डी इव्हेंटचे उमेश नायडू. मी आपणास पण विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. डी इव्हेंटचे सर्व ऑर्गनायझिंग टीम, स्कोरर टीम, चिन्नूबाई सहभागी आहोत. चलो डी इव्हेंट एक फोटो द्यायचा फ्रेम मध्ये यायचंय सर्वांनी. डी इव्हेंट लवकर या लवकर या. चलो अंपायर्स सब आना. अतिशय महत्वाचा हातभार या स्पर्धा येथे घेण्यासाठी लाभला गेलेला आहे डी इव्हेंट संघाकडून. जे देखील आपण पाहिलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये एवढ्या सुंदर स्पर्धा 13 हँडल करणं म्हणजे एक खूप मोठी बाब आहे. आदरणीय मोहनजी राऊत सर साहेब मी आपणास विनंती करतो की डी इव्हेंट बद्दल 2 शब्द आपण बोलायचे आहेत. ज्यावेळेस प्रथम आमचा निर्णय झाला होता की अशी सोसायटी स्पर्धा या ठिकाणी भरवायची तर एवढं मोठं अरेंजमेंट कसं करायचं हा प्रश्न पडला होता. त्यानंतर आम्ही चर्चा केली मी व माझ्या सहकाऱ्यांनी. तर गेले 10-15 वर्षापासून देवरोड परिसरात उमेश नायडू हा बऱ्याच क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन एक चांगल्या प्रकारे करतो. आम्हाला अनुभव येतो स्वतः. आम्ही त्याच्या स्पर्धेत खेळलेलो आहे. देवरोड प्रीमियर लीग ची कन्सेप्ट त्यांनीच आणली प्रथमतः देवरोड परिसरात आणि बऱ्याच वर्षापासून तो पाहतोय आणि या परिसरातले त्याला पूर्ण नॉलेज पण आहे. म्हणजे सगळं नियोजन कसं करायचं क्रिकेट स्पर्धेचं, टीम्स कशा बोलवायच्या त्यांचं सगळं नियोजन म्हणजे त्याला काय सांगायची गरज नाही लागत. त्याला फक्त आपण सांगायचं की असं असं आमची संकल्पना आहे, बाकी तो सर्व करतो. उमेश नायडू बद्दल म्हणजे फक्त देवरोड परिसरात नाही तर पूर्ण पुणे जिल्ह्यात त्याचं नाव आहे. या बाबतीत क्रिकेटचं नियोजन करण्याबद्दल ते एकदम माहिर आहे तो प्लेअर. त्याच्या सहकार्यामुळेच एवढी क्रिकेट स्पर्धा ही सक्सेस झाली. नाहीतर त्याच्या विना एवढं सगळं अरेंजमेंट नसतं करायला जमलं आम्हाला. त्यामुळे मी खरंच खूप आभारी आहे उमेशचा आणि थँक्यू. धन्यवाद दादा. आपले लाख मोलाचे शब्द नक्कीच आम्ही स्वीकार करू. धन्यवाद. हॅलो चला
यानंतर ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी तरसलेत आमचे कान असे आदरणीय आमचे दीपक भाऊ भोंडवे आता सर्व प्रेक्षकांसाठी 2 शब्द आपल्या समोर ठेवणार आहेत. जोरात टाळ्या एकदा वाजवायच्या आहेत आदरणीय दीपक भाऊ भोंडवे यांच्यासाठी. जय श्रीराम. आज या ठिकाणी सोसायटी प्रीमियर लीग 2025 च्या वतीने आमच्या भगिनी शिल्पाताई मोहन राऊत व मोहन राऊत सोशल फाउंडेशनच्या वतीने आज चंद्रभागा कॉर्नर येथे हाफ पिच मॅचेस संपन्न झालेले आहे. जवळजवळ मोहन राऊत व आमच्या भगिनी शिल्पाताई यांनी जे मॅचेस भरवल्या तर जवळजवळ 132 संघ आज या ठिकाणी इन्व्हॉल्व झाले होते. त्यामध्ये लहान मुलं असतील, माझ्या सर्व भगिनी असतील किंवा मित्र असेल, या संघामध्ये आपलं क्रिकेट मॅचमध्ये सहभाग घेऊन एक चांगल्या प्रकारे आनंद घेतला आणि चांगल्या प्रकारे खेळत असताना हार जीत ही सर्व ठिकाणी असती. खेळ म्हणले की हार जीत आहेच, पण जरी कोणी हरला असेल तर नाराज न होता पुढच्या खेळामध्ये आपण कसं जिंकून येऊ ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि जे संघ जिंकल्यात त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येत सर्व सोसायटी धारक यांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला एक दुसरी गोष्ट आनंदाची सांगायची की आपल्या भागात पोस्ट ऑफिसची खूप मोठ्या प्रमाणात समस्या होती, पण येणाऱ्या 6 तारखेला शनिवारी 11 वाजता आपल्या येथे चंद्रभागा कॉर्नरला रावेतचं नाव भारताच्या नकाशावर गेलेलं आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे की रावेतला नवीन पोस्ट ऑफिस आलेलं आहे आणि त्याचा ओपनिंग हे 6 तारखेला शनिवारी आहे. तर माझी सर्व महिला भगिनी व मित्रपरिवाराला विनंती आहे की 6 तारखेला 10 वाजता येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आणि त्याचा पिनकोडही आलेला आहे नवीन. आता आपला नवीन ओळख झालेली आहे 411-085 हा पिनकोड आलेला आहे. तर याची सर्वांनी नोंद घेऊन कार्यक्रमाला हजेरी लावावी अशी विनंती. तसेच माझ्या सर्व लाडके बहिणींसाठी मी अजून एक कार्यक्रम ठेवलेला आहे. 14 डिसेंबरला रविवारी ऑकथॉन हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मस्के कॉर्नर त्या अपूघर चौक त्या चौकापासून ऑकथॉन ठेवलेला आहे. तर माझे सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती तुम्ही सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढावी. 14 डिसेंबरला सकाळी 6 वाजता मस्के कॉर्नर येथे ऑकथॉन ठेवलेला आहे. सर्व लाडक्या बहिणींनी याची नोंद करून घ्यावी अशी विनंती. आणि आज सर्व क्रिकेट प्रेमी इथं उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि मोहन भाऊंनी जे 2 शब्द मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मोहन भाऊचंही धन्यवाद. 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 तर चला 411-085 एक ओळख तर आपल्याला भेटलेली आहे आणि एक नवीन चेहरा पण भेटणार आहे आणि तो आमच्या शिल्पाताईंचा. जोरात टाळ्या एकदा वाजवायच्या आहेत आमच्या सौ शिल्पाताईंसाठी. नवीन पिनकोड नवीन चेहरा मात्र नक्कीच येथे भेटला जाणार आहे. तर चला आपण वळूया पुढच्या. हॅलो, अजून एक सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. या सोसायटी प्रीमियर लीग मध्ये गेले 5 दिवस जर आपण पाहिलं हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये सुंदररित्या या खेळाचं धावतं वर्णन ज्यांनी केलं. या परिसरातला असणारा एक गोड आवाज, पिंपरी चिंचवडचा असणारा एक गोड आवाज सागर कोळी सर यांच्यासाठी पहिल्यांदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. सुंदररित्या सर्व गोष्टी मात्र त्यांनी केल्या. असे आपले सागर कोळी सर यांचा सन्मान या ठिकाणी मोहनजी आणि शिल्पाताईंच्या माध्यमातून होत आहेत. सागर सरांना विनंती केली पुन्हा एकदा. ओके, तर चला आपण वळूया आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आदरणीय मिलिंदजी डांगे सर. आता यांचे शब्द आमच्या कानावरती पडणार आहेत तर प्रत्येकाने मन मोकळं ठेवायचे कारण की शब्द मनावरती कोरले देखील जाणार आहेत. तर जोरात टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आदरणीय मिलिंदजी डांगे सर यांचं. आज आपण सगळेजण सोसायटी प्रीमियर लीग 2025 या क्रिकेट सामन्यांसाठी एकत्र जमलेलो आहोत.
खरं तर आपल्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक. आजच्या या टीव्हीच्या युगामध्ये, मोबाईलच्या युगामध्ये आपण सगळेजण टीव्ही मोबाईल विसरून चक्क इतक्या थंडीमध्ये मैदानावरती जमलेलो आहोत. म्हणून आपल्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या संघटनेचं मी काम करतो ती क्रीडा भारती ही संघटना आपल्या देशामध्ये खेळाच्या माध्यमातून समाजाचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. समाजाचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर देशाचं आरोग्य सुद्धा सुधरू शकतं, असा एक विचार घेऊन काम करणारी संघटना आहे. खेल से निर्माण चरित्र का और चरित्र से निर्माण राष्ट्र का, या उद्देशाने काम करणारी ही संघटना आहे. त्या संघटनेचं मी काम करतो आणि खेळ हे माध्यम धरून आनंदासाठी आपण सगळ्यांनी खेळलं पाहिजे. आज आपण मैदानावरती पाहत होतो, एक प्रसंग मी सहज बसल्या बसल्या बघितला. एक बॉलर चांगली बॉलिंग करतोय आणि त्याचा आनंद जो झाला तो एक छोटा प्रेक्षक गॅलरीमधनं सेल्फी घ्यायला आला. खरं तर तो आनंद आहे, खेळातला आनंद आहे, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. समोर उभा आहे माझ्या तो, म्हणजे त्या बॉलरचं कौतुक आहे आणि स्वतःला जो आनंद झालाय तो व्यक्त करण्याची भावना आहे. हे आपल्याला साध्य जर करता आलं जीवनामध्ये तर मला असं वाटतं की कुठल्याही संकटावरती आपण मात करू शकतो. आज शिल्पाताईंच्या माध्यमातून हा आनंद सगळ्यांना मिळण्याचा प्रसंग मोहनजी आणि शिल्पाताईंनी आपल्याला दिलेला आहे. त्या दोघांसाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि मैदानावरती जी खिलाडी वृत्ती आहे ती जोपासली तर मला वाटतं जीवनामध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो. एक उदाहरण सांगतो, फार मोठं भाषण करणार नाहीये कारण आपण सगळेजण उत्सुक आहोत, आपल्याला पारितोषिक मिळणार आहे त्याच्यासाठी. गेल्या वर्षी आपल्या देशातले क्रिकेटमधले नामवंत खेळाडू ज्यांचा जगामध्ये नाव आहे असे खेळाडू विराट कोहली, त्यांनी एक विक्रम मोडला, सेंचुरीचा विक्रम मोडला. ज्यांचा विक्रम मोडला ते स्टेडियम मध्ये बसलेले होते आणि हा विक्रम जो मोडला त्यांना जेव्हा त्यांनी विचारलं की हा विक्रम कुणाला समर्पित करणार आहे तर त्यांनी सांगितलं, जे माझे प्रेरणा आहेत, ज्यांचा मी विक्रम मोडला त्यांना हा विक्रम मी समर्पित करत आहे. ज्यांचा विक्रम मोडला ते खेळाडू आहेत सचिन तेंडुलकर. दोघेही क्रिकेट मधले जगजेते महान खेळाडू. एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूचा सन्मान करणं याला खिलाडी वृत्ती म्हणतात. अशा पद्धतीची खिलाडी वृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये यायला पाहिजे आणि त्यासाठी आपण खेळलं पाहिजे. क्रिकेट हे एक माध्यम आहे, पण आपण जो खेळ खेळू, कबड्डी असेल, खो खो असेल, हॉकी असेल, फुटबॉल असेल, त्याच्या माध्यमातून आनंद घेणं आणि आपलं स्वतःचं शरीर जे आहे ते आरोग्यमय करणं, यासाठी आपण सगळ्यांनी खेळलं पाहिजे. आजच्या या प्रीमियर लीगच्या माध्यमातून जवळजवळ 183 सोसायट्यांमधनं संघ आले होते. चैतन्य मला सांगत होता आणि मला आनंद होता की या निमित्ताने सगळ्या सोसायट्यांमध्ये एक खेळाचं वातावरण तयार झालं आणि सगळेजण या क्रिकेटच्या मॅचेससाठी रावेत सारख्या ठिकाणी इतकं चांगलं मैदान उपलब्ध आहे, या मैदानाचा खूप चांगला उपयोग झालेला आहे. हा सगळा केवळ आपल्यासारख्या खेळाडूंमुळे झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीची एक खेळ संस्कृती आपल्या देशामध्ये रुजली पाहिजे आणि त्या माध्यमातून सुद्धा देश आपला खेळामध्ये पुढे जाऊ शकतो. 2036चं ऑलिम्पिक आपल्या देशामध्ये होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. गेल्या 10-15 वर्षामध्ये खेळामध्ये जी भारताने प्रगती केलेली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ते चांगल्या पद्धतीचं उभं राहिलेलं आहे, ते जर पाहिलं तर ऑलिम्पिक आपल्या देशामध्ये नक्की येईल आणि याही क्षेत्रामध्ये आपला देश
जगाचं नेतृत्व करेल अशी एक आशा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना खेळण्याबद्दल शुभेच्छा देतो आणि शिल्पाताई आणि मोहनजी या दोघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा आपल्या असून अशाच पद्धतीचं खेळासाठी चांगलं कार्य घडत राहो. धन्यवाद. जसं की भाषणाच्या आधीच आम्ही सांगितलं होतं की नक्कीच प्रत्येक शब्द मनावरती कोरला जाणार आहे, नक्कीच कोरला गेलेला आहे. तर धन्यवाद सर आपल्या या शब्दांमुळे. तर चला चंद्रभागा कॉर्नर येथील ज्येष्ठ नागरिक संघांसाठी ताईंनी फक्त क्रिकेटच्या लोकांसाठी तरुणांसाठीच नाही केलेलं आहे, तर ताईंनी इथल्या ज्येष्ठ नागरिक संघासाठी पण एक कॅरम गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे. कारण की मोकळ्या वेळेमध्ये त्यांचं मनोरंजन ते करण्यात यावं, मोजक्या जो टाइम मिळतो त्या टाइमीमध्ये एकत्र येऊन खेळता यावं, हेच ताईंचं फक्त एक म्हणजे उद्देश होता आणि तो उद्देश देखील इथे आज पार पाडण्यात येतोय. ताई तुमच्या कामाला 21 तोफांची सलामी. ज्या पद्धतीने तुम्ही हा निर्णय घेतला, तुम्ही ठरवलं आणि तुम्ही करून दाखवलं आणि हेच एक खऱ्या चेहऱ्याचं एक व्यक्तिमत्व असतं. आणायचा आहे तो कॅरम द्यायचा आहे ज्येष्ठ नागरिक संघ. धनंजय सर, आदरणीय धनंजय सर आपण यायचं आहे. हा कॅरम बोर्ड त्यांना द्यायचा आहे. एका विशिष्ट वयानंतर जेव्हा आपण खरंच चालू शकत नाही, जेव्हा पळू शकत नाही, जेव्हा व्यवस्थितपणाने एका ठिकाणी बसून खेळणारे खेळ खेळतो, तर त्या खेळातही आमचे खेळाडू मागे नाही, त्यांना खेळायचंय आणि हा आमच्या खरा भारताचा चेहरा आहे. त्यांना मोकळं बसायचं नाहीये, प्रत्येक वेळेस काय ना काय करायचंय. जोरात टाळ्या एकदा ज्येष्ठ नागरिक संघासाठी आपल्याला वाजवायच्या आहेत. चला पुढील कार्यक्रमाकडे आपण वळूयात. चला अंडर 19 चे बेस्ट बॉलर आणि आदरणीय मुकेश नागुलपिल्ले साहेब 2 शब्द बोलणार आहेत. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. या ठिकाणी एक कृतज्ञता म्हणून आमचा चंद्रभागा ज्येष्ठ नागरिक संघाचा जो आम्ही जो चालवतो, आप्पा भोंडवे व संतोष शेठ, आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि या राऊत साहेबांचे आभारी आहोत की आम्हाला भविष्यात नक्कीच असं सहकार्य मिळेल. धन्यवाद. धन्यवाद. तर चला आपण अंडर 19 कडे आपण वळूया. आता आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला करतोय सुरुवात. डीजे प्राइज डिस्ट्रीब्युशनला आपण करतोय सुरुवात. तर चला पुढे वळूया आपण. सर्वप्रथम बेस्ट बॅट्समन फ्रॉम फर्स्ट ऑफ ऑल आईड लाईक टू कॉल द बेस्ट बॅटर फ्रॉम अंडर 19 and the award goes to Jay Tarak for his brilliant knock of 57 runs. Jay Tarak, kindly come and collect your award. Jay Tarak. Bravo, DJ, bravo, Best bowler. I request honorable Bilin Dange sir, kindly give this award to the champion Jay Tarak. champion. Everybody knows it, bro. Jay, I'd like to ask you one question. तारक मेहता का उल्टा चश्मा होता है, पर फिर भी आपने सीधे तरीके से बल्लेबाजी की. थैंक यू वेरी मच जय तारक. तो चलिए नेक्स्ट बेस्ट बॉलर फ्रॉम अंडर 19 and the award goes to Aryan Dalvi. Aryan Dalvi, kindly come and collect your award. Best bowler of under 19 who have achieved 7 wickets. There. Now I'd like to call player of the tournament from under 19. Shivnath Patare, the player of the tournament. Shivnath Patare, kindly come and collect your player of the tournament award. 3 wickets, 52 runs, 3 run out. तो
तो चलिए 45 प्लस मेन ग्रुप के बेस्ट बैटर जो है यंगस्टर टीम से एंड द बेस्ट बैटर 45 प्लस मेंस संजीव ओमेन, kindly come and collect your award. Sanjeev Omen. Sanjeev Omen. Okay. तो चलिए बेस्ट बॉलर I'd like to call from Ding Dong Tushar Palke. 45 plus best bowler is Tushar Palke. Kindly come and collect your award, Tushar Palke. Player of the tournament from 45 plus. Award goes to Prakash Chavan. And now Prakash Chavan is going to collect the player of the tournament in men's 45 plus category. Now we move to women's category and best batter. Priyanka from Pune Mavericks. Priyanka. Kindly come and collect your award, Priyanka. Best batter. Now I'd like to call best bowler. Best bowler of this tournament, Archana from Superstar. And now I'd like to call player of the tournament. 3 innings, 112 runs and 3 wickets. From Pune Maverick, I'd like to call player of the tournament, Komal Saini. Komal Saini, player of the tournament from women's category. Very, very congratulations, Komal. नाम इनका कोमल है पर इनिंग इनकी काफी हार्ड है. Very well played, Komal. Society men's best batter. And the award goes to Yash Somangi. Yash Sangani, kindly come and collect your award. 90 runs in 3 innings. Best bowler, Society Mains, Kumar Sahu, the pain relief of this team. Relief Kumar. And player of the tournament from Society Mains, player of the tournament from the Society Mains, and the award goes to Yash Songami. Yash Songani, player of the tournament. क्या कमाल का टूर्नामेंट रहा है यहाँ पे यश के लिए, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. चलिए अब बढ़ते हैं ओपन मेंस की ओर. बेस्ट बैटर फ्रॉम द ओपन मेंस एंड द अवार्ड गोज टू शंकर अरुचमी. Best bowler, best batter Shankar Aruchami, kindly come and collect your award. Now, best bowler from open main, Chinmay Gatne. Chinmay Gante. Best bowler Chinmay Gante, kindly come and collect your award. Chinmay Gante from Hattrick. And player of the tournament. Award goes to Umesh, no, Amol Mane. Okay. तो चलिए किड्स जो थे इनमें थर्ड प्राइज जिनको जा रहा है, जिन्हें हम बुलाने जा रहे हैं, राइजिंग रावित वॉरियर्स. काइंडली कम एंड कलेक्ट योर फर्स्ट रनर अप ट्रॉफी. राइजिंग रावित वॉरियर्स थर्ड. Very congratulations, Rising Ravit Warriors, that you have achieved third prize in Kids Under 19 Champions
Kids Under 19 Tournament Rising Ravait Warriors. Now I'd like to call the runner-up of this tournament. Thank you for participating. I'd like to call the runner-up of this tournament, DJ. Now I'd like to call the runner-up who cannot win the first prize, but still they managed to be the runner-up. I'd like to call Probo Warriors! Probo Warriors, very congratulations. very congratulations Probo Warriors. काफी अच्छी इनिंग आपने खेली पर फाइनल से थोड़ा सा दूर, पर अगली बार जरूर आपको ट्रॉफी मिलेगी, ये हम दावा करते हैं. And now, under 19 winners. जोरदार तालियां एक बार होना चाहिए. The champion of Box Cricket Society Premier League are Power Hitters. Very congratulations champions Power Hitters team. क्या कमाल का प्रदर्शन पूरे इस टूर्नामेंट में रहा है. जिस अंदाज में आप खेले, यहाँ पे आप जीत गए और जीत हासिल करके आज चैंपियन के इस समारोह के चैंपियंस बन के खड़े हैं. Champion, 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 champion. Everybody knows it, bravo, a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Dini a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Folland is a champion, Lara is a champion, Gayle is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bolt a champion. Congratulations champion Power Hitters. Very congratulations. तो चलिए अब बढ़ते हैं आगे 45+ मेंस कैटेगरी में. जो दोनों रनर अप इस टूर्नामेंट में रहे हैं, जिन्होंने फाइनल में जाके सामना मैच जरूर गवाया पर काफी दिल जरूर जीत लिया था. सेकंड प्राइज गोस टू यंगस्टर टीम 45+ मेंस यंगस्टर टीम. यंगस्टर टीम रिक्वेस्ट रहेगा कृपया आना है. और यहां पे कैश प्राइज एंड ट्रॉफी देते हुए हमारे ऑनरेबल गेस्ट, उन्हीं के साथ हमारे प्यारे शिल्पताई और मोहन जी राउत. So chaliye, I would like to call the champions in 45+ men's category. I'd like to collect the award. And the champion 45+ men's Ding Dong Team. Ding Dong Team, the winner of Society Premier League Box Cricket 45+ men
डिंग डोंग टीम हमारे साथ यहाँ पे जुट चुकी है अपना किताब अपने नाम करने। DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Everybody knows it, Bravo, a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Dini a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Folland is a champion, Lara is a champion, Gayle is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows it, Bravo, a champion. तो चलिए जो अब विनर्स हैं हम बुलाने जा रहे हैं ओपन मेंस कैटेगरी के। तो सबसे पहले मैम विमेंस आर फर्स्ट एवरीवेयर, पर अगर हमेशा हमने देखो पहले 3 नंबर फिर सेकंड फिर फर्स्ट दिया है, सो यू ऑल आर स्पेशल फॉर अस, राइट? यस, तो चलने देते हैं। ओके, तो चलिए अब ओपन मेंस थर्ड प्राइज गोज टू Ravit Super Strikers. So Ravit Super Strikers, kindly come along with your team. Captain of Ravit Super Striker, you are requested kindly come along with your team and collect your first runner-up trophy. हर महिला यहाँ पे सुपरस्टार बन चुकी है और ये जो महफिल है इन सारे महिलाओं पे ही टिकी है, इसलिए आप हमारे साथ बने रहिए प्लीज। नाउ I'd like to call runner-up of open men's and runner-up are Achanak Boys. Achanak Boys captain, you are requested kindly come and collect your runner-up award. Achanak Boys captain and team. And now it's time to call the champions of open men's who have won all their matches knockout round. I'd like to call Hat-Trick Boys and the champion of open men's Hat-Trick Boys captain and team. You're requested kindly come and तो चलिए now it's time to call winner from society men's, या फिर आपका लेना है? नहीं, ओके, society men's, थैंक यू। तो चलिए अब society men's and the first runner up goes to Little R. Little R, kindly come and collect your trophy and medal. Little R team.
तो चलिए अब रनर अप फ्रॉम सोसाइटी मेंस, I'd like to call Ojasvi Sports. Ojasvi Sports, I request you to come and collect your trophy. Ojasvi Sports, runner up in Society Men's category. Runner up in Society Men's category, Ojasvi Sports. And now the champions from Society Men's, and the champions are Silverland Super Giants. Very, very congratulations, Silverland Super Giants. They are the champions from Society Men's. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Everybody knows it, Bravo, a champion, 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 champion. Everybody know Chris Cale is a champion. Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Pollard is a champion, Lara is a champion, Gale is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows it, Bravo. Congratulations. And now तो चलिए हमारी नारी सब पे भारी, अब आ चुका है उनका सम्मान। तो चलिए एक बात तो बता दिए, ये जो हर लड़की है जो आज मैदान से घर से बाहर आई है, क्या लगता है आपको सिर्फ खेलने आई है, जीतने आई है? बिल्कुल नहीं, तो दिल से खेलने आई है। एक बार जोरदार तालियां हमारे सभी नारियों के लिए। आपके जज्बे को सलाम, जो अब तक आप हमारे साथ बने हुए हैं और रुके हुए। तो चलिए अब वीमेंस कैटेगरी के जो विनर है, फर्स्ट रनर अप, एंड द अवार्ड गोस टू सिल्वर ग्रेसिया। डांस करते हुए जाना है, डांस करते हुए जाना है। कम ऑन डीजे, गाना बजाओ, डांस वाला गाना बजाओ डीजे, और थोड़ा आवाज छोड़ो। यहाँ से डांस करते हुए जाना है, डीजे डांस वाला गाना लगता है। कम ऑन, वो हमारे सारे महिलाएं खूबसूरत तो है, पर ट्रॉफी ने इनके चेहरे की रंगत और भी ज्यादा बढ़ा दी है, और भी ज्यादा चढ़ा दी है। तो वेरी वेरी कॉन्ग्रेचुलेशन सिल्वर ग्रेसिया, आज डायमंड की तरह चमकते हुए सिल्वर ग्रेसिया। मैम लक्ष्मी मैम, पीछे पीछे नाचते हुए आए, नाचते हुए जाना है, डांस करते हुए जाना है। कम ऑन, ऐसे ही कोई नहीं जाएगा। ओके तो चलिए अब जिनको हम बुलाने जा रहे हैं, फाइनल तक अपनी सांसें रोक के रखी थी, फाइनल तक कड़ी चुनौती हर एक टीम को दी थी, पर जैसे फाइनल आया कुछ इंचेस ऑफ मार्जिन से रह गए पीछे, पर इनकी रुचि देखकर
हमें तो काफी अच्छा जरूर लगा था। तो चलिए रनर अप फ्रॉम विमेन्स कैटेगरी एंड द अवार्ड गोस टू सुपर डुपर स्टार डांस। डीजे सारे गाने डांस के लगाने। Dance, dance, come on, Ruchi! All the... Okay, thank you. And now final award. और सुनिए, कोई जाएगा नहीं, लकी ड्रॉ होने वाला है। हो सकता है आपका नाम निकले और आपका नाम निकलने के बाद आपको यहाँ पे होना जरूरी है, नहीं तो अवार्ड नहीं मिलेगा। नंतर एंड नाउ winners from the women's category and the award goes to Pune Mavericks. Come on, DJ. Wakka wakka. कैप्टन वेट, कैप्टन आप वहां पे खड़े रहिए प्लीज। कैप्टन यहाँ पे आइए। कैप्टन यहाँ पे झालो। Introducing cheese and Korean कॅप्टन आप यहाँ पे आइए प्लीज। यहाँ पे बॉक्स के बाहेर। दादा मी आपणास विनंती करतो, ताई मी आपणास विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी इथे द्यायची आहे प्लीज, और यहाँ से आपको अंदर जाना है। पुणे मैवरिक्स, काफी अच्छा क्रिकेट आपने यहाँ पे खेला है पुणे मैवरिक्स, वेरी वेरी कॉन्ग्रेचुलेशन। तो चलिए अब लकी ड्रॉ, हम बढ़ते हैं लकी ड्रॉ की ओर। अब लकी ड्रॉ का जो यहाँ पे एक बॉक्स था, चलो बच्चों इतू पण ये बड़ा हे एक चिठ्ठी काढ तू। मला तुझं नाव सांग। श्रीजा। तर श्रीजाने एक चिठ्ठी काढलेली आहे। पहिली चिठ्ठी शूज साठी असणार आहे। चला, शूज साठीची चिठ्ठी येथे काढलेली आहे सानवी केंजळे। सानवी केंजळे आपण इथे आहात का? अरे बहिणीची चिठ्ठी काढली, हो हो क्या बात आहे। येस श्रीजा। तो चलिए अब जो सेकंड शीट हम यहां से निकालने जा रहे हैं, सेकंड शीट। ओके सर अन्ना दे। ओके विनोद एन फ्रॉम विकास नगर देव रोड। विनोद एन, क्या आप यहां पे अवेलेबल है? बैट का जो लकी ड्रॉ है आपके लिए है विनोद एन। ओके मोबाइल नंबर नायडू सर, इनको मोबाइल करना, कॉल करना है। ओके चलिए अगला नाम और अगला नाम मनोज सरवदे। लकी ड्रॉ, एक बैट इनको यहाँ पे मिल रही है मनोज सरवदे। आज इनका दिन है, मैन ऑफ द मैच मनोज सरवदे, इस टीम के स्टार मनोज सरवदे। लकी ड्रॉ मनोज सरवदे। मनोज इज एवरीवेयर। पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं। ओके
ओके जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है अब प्लेयर्स कोई भी जाएगा नहीं, एक ग्रुप फोटो लेना है प्लेयर्स। चलिए अगली बैट विट्ठल बोरसे। कोई है यहाँ पे विट्ठल बोरसे? नहीं, ओके ओके करेक्ट नंबर विट्ठल बोरसे। आता या बॅटने सेंचुरी मारायची बर का, लकी बॅट आहे, तुला लकी माणसांकडून भेटतीये, सेंचुरी मारायची आहे. ओके ओके नेक्स्ट वॉच. ओके ग्रुप फोटो, हाँ सांगितलंय वॉचचं काढायचं नाही, हे काढलं. हाँ तो चलिए अब आखरी लकी ड्रॉ. शिल्पाताई तुम्हाला नाव घ्यायचंय, तुम्ही सांगायचंय. मकरंद गायकवाड. मकरंद गायकवाड. मकरन गायकवाड रावेत. मकरन गायकवाड. ओके दुसरी मकरन गायकवाड 1, मकरन गायकवाड 2, मकरन गायकवाड डिस्क्वालिफाइड. कोण आहे? कुणाल बिराले. कुणाल बिराले. ओहो कुणाल मोबाइल नंबर बोलो. ओके पैंट इनकी भले ही हाफ हो पर भाई किस्मत पूरी है. ऑल द टीम, मेंस टीम, वीमेंस टीम, फोटोशूट के लिए आना है प्लीज. फोटोशूट के लिए आना है, कोई भी जाएगा नहीं. ऑनरेबल शिल्पा ताई के साथ एक फोटो लेना है. आशा करता हूं कि आपका आने वाला वक्त काफी अच्छा रहे. चलिए सर्व संघ, चला आपला संघ घ्यायचा आहे, फोटोसाठी यायचंय.